जितेंद्र परदेशींना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। जितेंद्र परदेशींवर कारवाई करा असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। निर्लज्जपणे रात्री खोटा अहवाल सादर केला, टेक्नॉलॉजी अस्तित्वात असताना अहवाल का बनवला नाही, जितेंद्र परदेशींना क्लीन चिट दिल्यास सोडणार नाही, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता हा इशारा दिला। काल आम्ही पत्रकार परिषद घेतली मनसेनी आणि हे त्यांच्या निदर्शनास आणले की 2 वर्ष तुमच्याकडे ट्री रिस्क असेसमेंट ही टेक्नॉलॉजी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वापरायला, असून वापरली नाही, तरी निर्लज्जपणे काल रात्री तुम्ही अहवाल प्रसिद्ध केलात की याच्यामध्ये कोणाचा दोष नाही। आम्ही जे आरोप काल केले, ज्या फॅक्ट्स आम्ही मांडल्या, त्या फॅक्ट्समधनं गार्डन सुपरिटेंडंट परदेशी यांना वाचवण्यासाठी म्हणून कालच्या काल हा अहवाल रात्री कसा आला, इतके दिवस आला नाही, कालच्या पत्रकार परिषदेत लगेच संध्याकाळी अहवाल तयार झाला तुमचा। याचा अर्थ परदेशींना वाचवण्याचं कटकारस्थान हे महानगरपालिकेतले अधिकारी करतात। अशा फुल्ली 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 आणि फुल्ली लोकांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्ही कारवाई केली नाहीत, यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, तर अभूतपूर्व असा गोंधळ जो काय होईल त्याची जबाबदारी आयुक्तांची राहील। आणि मग जर तमाशा बघायचा तर त्यांनी बघावा महापालिकेने। हे अशा पद्धतीने कोणालाही आम्ही वागू देणार नाही। 18 जुलैला उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा पठण केलं जाणार आहे। नागपूरच्या रामनगर श्रीराम मंदिरात रामरक्षा पठण केलं जाणार आहे। भाजप त्याच मंदिर परिसरामध्ये महायज्ञ करणार आहे। 22 जुलै रोजी लक्ष्मी नृसिंह महायज्ञ केलं जाणार आहे। उद्धव ठाकरेंच्या नागपुरात रामरक्षा पठण ज्या ठिकाणी त्याच परिसरामध्ये भाजप सुद्धा महायज्ञ करणार आहे। 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11वे अधिवेशन आहे। डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे। बबनराव तायवाडे यांनी डी.के. शिवकुमार यांची भेट घेतली। या अधिवेशनात ओबीसींची जातनिहाय जनगणना, आरक्षणाची 50% मर्यादा हटवावी, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे यासह इतर मागण्यांचे महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात येणार आहे। महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद पुन्हा चिघळण्याची चिन्ह आहेत। सीमावर्ती भागात पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्यात आले। तेलंगणा वन विभाग आणि पोलिसांची संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये आता संतापाचं वातावरण आहे। शेतकऱ्यांची न्याय आणि नुकसान भरपाईची आता मागणी आहे। आज आमचे कापस इतीत आलेत, काही कोणचे लहान आहेत, मग जसे लावले तसे आम्हाला कोळपे आणून देत नाहीत, आम्हाला काही पेरू देत नाहीत, काही राहिले पेरायचे राहणार। ते रोज येऊन आमच्यापाशी येऊन इथं बसाले, आम्हाला आऊत हाण देईना, आऊत हाणाय गेलं येऊन त्यांना आडवं व्हाले। मग आडवं झाल्यावर आम्हाला म्हणाले तुम्ही आऊत हाणायचं नाही, आम्हाला इथे झाडं लावायचे, तुम्ही घरला जा, हे शेती तुमची नाही आहे आमची आहे। मग आम्ही काय करायचं, आज आम्हाला आज महिना 1.5 महिना होऊ लागले, आमच्यानं आता तिथं काही काम करायचं सुधारणा, जेवण देखील करू वाटत नाही। आमच्या कापसामध्ये ट्रॅक्टर घातले, नांगरले फॉरेस्टवाल्यानं। किती 100 वर्षापासून आम्ही शेती करून सुद्धा 100 वर्षापासून आमचा ताबा आहे, तरी आमची किती भाई कापूस लावलेला असून सुद्धा कापसामध्ये नांगर घालून अत्याचार केले आमच्यावर। आम्ही बीसीवाले लोक कुठे जायचे, आदिवासी लोक आम्हाला जायचं कुठं, आम्हाला मरण्याशिवाय तर दुसरा पर्याय नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।